नमस्कार, स्वागत आहे तुमचे मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये। आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी कमी साहित्यात तयार होते आणि पटकन तयार होते व ती आहे प्रसिद्ध कोल्हापूरची अंड्याची खांडोळी। त्यासाठी प्रथम तवा गरम करायला ठेवू। आता तेल 1 टीस्पून टाकू। आता एक अंड त्याच्यावर फोडायचं आहे। गॅस मंद करावा। अंड तिथेच पसरवायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे व चवीनुसार तिखट टाकायचं आहे। एक ब्रेडची स्लाइस ठेवायची आहे। ब्राऊन ब्रेड चालेल किंवा मैद्याचाही ब्रेड चालेल। तूप 1 टीस्पून सोडायचं आहे। तुम्ही इथे बटरही वापरू शकता। ब्रेडची स्लाइस दाबून परतवायची आहे। परत तूप सोडायचं आहे। खालचा ब्रेड खरपूस भाजायचा आहे, पण खूप कडकही भाजायचा नाही आहे, टोस्टसारखा। याच पद्धतीने दुसरीही ब्रेडची स्लाइस तयार करून घेऊ। प्रथम तेल टाकू। मग त्याच्यावर अंडा फोडू। मीठ आणि तिखट पूड टाकू। आता ब्रेडची स्लाइस ठेवू। मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी ही रेसिपी खूप चांगली आहे आणि हेल्दी पण आहे। मुलं आवडीनं खातील। आपण ही स्लाइस कट करून घेऊ। अंड्याची खांडोळी ही अशी कट करून दिली जाते। त्यामुळे दोन्ही स्लाइस कट करून घेऊ।
आता त्याचं प्लेटिंग करून घेऊ. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वरून घालायचा आहे. टोमॅटो सॉस घालायचा आहे. प्रत्येक तुकड्यावर सॉस येईल या पद्धतीने तो घालायचा आहे. बारीक चिरलेला कांदा घाला. कोथिंबीर घाला आणि तयार आहे कोल्हापूरची प्रसिद्ध अंड्याची खांडोळी. ही रेसिपी सगळ्यांना नक्कीच आवडेल. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. परत भेटू अशाच आणखीन नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.